एकट्या राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीकडे आलेल्या 3 महिला कारणे समजताच गावातील तरुणांनी डोक्याला हात मारला. एकच खडबड, विश्वास बसत नव्हता. या वयात असं तिघींना? लोक एकमेकांकडे पाहू लागले. गावात तो वृद्ध माणूस अनेक वर्षांपासून एकटाच राहत होता. त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी वारली होती आणि मुलं शहरात स्थायिक झाली होती. त्यामुळे तो शांतपणे आपलं आयुष्य जगत होता. गावातले लोक त्याला साधा आणि शांत स्वभावाचा माणूस म्हणून ओळखत होते. पण अचानक एक दिवस 3 अनोळखी महिला त्यांच्या घरी आल्याचं लोकांनी पाहिलं आणि कुजबुज सुरू झाली. पहिल्यांदा त्या महिलांना पाहिलं ते शेजारच्या एका तरुणाने. दुपारच्या सुमारास त्या तिघी थेट त्या वृद्धाच्या घराकडे गेल्या. त्यांचं वागणं, कपडे आणि बोलण्याची पद्धत गावातील महिलांपेक्षा वेगळी वाटत होती. त्यामुळे त्या कोण आहेत, कुठून आल्या आणि त्या वृद्धाकडेच का गेल्या याबद्दल गावकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. काही वेळातच ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. चहाच्या टपऱ्यावर, दुकानात, चौकात सगळीकडे त्याच चर्चेने उधाण आलं. त्या तिघी कोण? त्या वृद्धाशी त्यांचा काय संबंध? काय चाललंय त्या घरात? असे अनेक प्रश्न लोक एकमेकांना विचारत होते. गावात अशी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. त्यामुळे लोकांच्या मनात उत्सुकता आणि संशय दोन्ही वाढत होते. काही जण म्हणत होते की कदाचित त्या नातेवाईक असतील, पण इतरांनी लगेच विरोध केला, कारण त्या महिलांना यापूर्वी कुणीही गावात पाहिलं नव्हतं. संध्याकाळ होताच काही तरुणांनी त्या घराकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली. कोण येतंय, कोण जातंय हे पाहण्यासाठी ते थोडे अंतरावर उभे राहिले. पण घराचं दार बंद होतं आणि आत काय चाललंय याचा काहीच अंदाज लागत नव्हता. वेळ जसा पुढे जात होता तसतशी लोकांची उत्सुकता वाढत होती. काही जणांनी तर थेट त्या घराजवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, पण आतून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे लोक अजूनच संभ्रमात पडले. गावातील काही वयोवृद्धांनी तरुणांना शांत राहण्याचा सल्ला दिला. कदाचित साधी गोष्ट असेल, उगाच गोंधळ करू नका असं त्यांनी सांगितलं. पण तरुणांच्या मनात संशय आधीच घर करून बसला होता. दरम्यान काही लोकांनी सांगितलं की त्या महिलांपैकी एक जण मोबाईलवर सतत कोणाशी तरी बोलत होती. हे ऐकून तर काही जणांचा संशय आणखी वाढला, कारण त्या महिलांचं वागणं अगदीच वेगळं वाटत होतं. रात्र जवळ येत होती आणि गावातली चर्चा थांबण्याचं नाव घेत नव्हती. प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की त्या घरात नेमकं काय चाललं आहे, पण कोणाकडेही ठोस माहिती नव्हती. अचानक गावातील काही तरुणांनी ठरवलं की आता हे प्रकरण स्पष्ट झालंच पाहिजे. ते थेट त्या घराजवळ गेले आणि काही वेळ निरीक्षण करू लागले, पण आतून अजूनही काहीच हालचाल दिसत नव्हती. तेवढ्यात दूरवरून काही वाहनांचे आवाज ऐकू आले. गावातील लोकांचं लक्ष त्या दिशेने वळलं. काही क्षणातच 2 गाड्या त्या घराजवळ येऊन थांबल्या. त्यातून काही लोक उतरले आणि थेट त्या घराकडे गेले. हे दृश्य पाहून गावकऱ्यांना काहीतरी मोठं घडणार असल्याची जाणीव झाली. सगळे थोड्या अंतरावर उभे राहून काय होतंय ते पाहू लागले. थोड्याच वेळात त्या घराचं दार उघडलं गेलं. आत गेलेले लोक काही मिनिटांनी बाहेर आले आणि त्यांच्यासोबत त्या 3 महिलाही बाहेर आल्या. त्या पाहताच गावकऱ्यांमध्ये एक कुजबूज सुरू झाली. लोकांना कळायला लागलं होतं की ही घटना साधी नाही, काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. त्या महिलांच्या चेहऱ्यावरही घाबरल्यासारखी भावना दिसत होती. दरम्यान त्या घरात राहणारा वृद्ध माणूसही बाहेर आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. गावातील लोक एकमेकांकडे पाहत होते, पण अजूनही कुणालाच पूर्ण सत्य माहीत नव्हतं. थोड्याच वेळात समोर आलेल्या लोकांनी त्या तिघींना गाडीत बसवलं. हे पाहून गावात अजूनच चर्चा सुरू झाली. नेमकं काय झालं असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. काही वेळानंतर हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. त्या महिलांचा त्या वृद्धाशी कोणताही नातेसंबंध नव्हतं. त्या पूर्णपणे बाहेरगावून आलेल्या होत्या. गावातील लोकांना धक्का बसला जेव्हा समजलं की त्या महिलांचा गावात येण्यामागे वेगळंच कारण होतं. हे सगळं आधीपासूनच काही लोकांच्या लक्षात आलं होतं. ज्यांनी त्या घरावर लक्ष ठेवलं होतं त्यांनी सांगितलं की हे प्रकरण साधं नव्हतं. बराच काळ काही लोक त्या घराचा वापर वेगळ्या कामासाठी करत होते, अशी ही चर्चा सुरू झाली. आता मात्र सगळं स्पष्ट झालं. त्या घरात चालणाऱ्या एका बेकायदेशीर प्रकाराचा पर्दाफाश झाला होता आणि त्या 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सत्य बाहेर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. अनेकांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या शांत गावात असं काही चालू होतं. सगळ्यांना सर्वात जास्त धक्का बसला तो शेवटी समोर आलेल्या कारणामुळे. कारण त्या वृद्धाच्या घराचा वापर करून तिथे गुप्तपणे वेश्या व्यवसायाचं रॅकेट चालवलं जात होतं आणि त्या 3 महिला त्या रॅकेटचा भाग असल्याचं उघड झालं.